भाजप हा पक्ष नेहमी शिस्तबद्ध नियोजन करून निवडणुका लढवणारा पक्ष म्हणून परिचित आहे. आता सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं आणखी एक मोठी रणनीती आखली आहे. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भाजपने प्रत्येक प्रभागावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरीक्षक यंत्रणा उभारली आहे. शहरातील 26 प्रभागांमध्ये पक्षाने 102 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या उमेदवारांना प्रचारादरम्यान येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीनं उपाय सुचवण्यासाठी प्रत्येक प्रभागात 2 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 52 निरीक्षक संपूर्ण शहरातील प्रचार यंत्रणेवर करडी नजर ठेवत आहेत. या सर्व निरीक्षकांची महत्त्वपूर्ण बैठक शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मंगळवारी घेतली. प्रचारातील समन्वय, त्रुटी आणि राजकीय डावपेच यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. निरीक्षक प्रभागातील 4ही उमेदवारांमध्ये योग्य समन्वय आहे का? प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात आहे का? पॅनल टू पॅनल प्रचार होतोय का? बूथ यंत्रणेची तयारी कशी आहे याचा सविस्तर आढावा घेणार आहेत. उमेदवारांच्या भेटी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि प्रत्यक्ष फील्डवरील पाहणी करून ते अहवाल तयार करत आहेत. सोलापूर शहरातील प्रचारात जाणवलेल्या त्रुटी लागलीच उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. तसंच या अडचणी मध्यवर्ती कार्यालयातील अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे पोहोचवून त्यावर तातडीचा तोडगा काढण्यासाठी हे निरीक्षक काम करतील. निरीक्षकांच्या बैठकीला माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, सरचिटणीस सुधा अळ्ळीमोरे, उपाध्यक्ष साधना संगवे, राजू माने, राम तडवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.